सातपूर परिसरातील बांधकाम स्थळावर काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काही महिन्यांपूर्वी अशोकनगर परिसरात सुरक्षा यंत्रणा नसल्यामुळे एका बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला होता. हा प्रकार अद्याप ताजा असतानाच कॅमेऱ्यात पुन्हा एक धक्कादायक दृश्य कैद झाले आहे. कामगार कोणत्याही सुरक्षा विना उंच इमारतीवर काम करताना दिसत आहे. कामगार दिवसाला केवळ 700 ते 800 रुपये रोजंदारीवर काम करत असून जीव धोक्यात घालून आपला चरितार्थ चालवत आहे. गगनचुंबी इमारतीवर कोणतीही सुरक्षा व्यवस्था न ठेवता काम घेतले जात असल्याचे चित्र सातपूरमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. कामगारांच्या डोक्यावर हेल्मेट नाही, कमरेला सेफ्टी बेल्ट नाही, पायांमध्ये सेफ्टी शूज नाही. अशा परिस्थितीत हे कामगार प्रत्येक क्षणी मृत्यूला सामोरे जात काम करत आहेत. हे दृश्य बांधकाम व्यावसायिकांनी कामगारांच्या सुरक्षेबाबत घेतलेली बेपर्वा उघड करत आहे. बांधकाम कामगारांच्या सुरक्षेबाबत नियम व कायदे असतानाही त्यांची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. कामगार सुरक्षेसंदर्भातील मुद्दा अनेकदा विधिमंडळाच्या अधिवेशनात चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र प्रत्यक्षात बांधकाम व्यावसायिक कायद्यांना केराची टोपली दाखवत कामगारांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर आता भविष्यात जर कुठलाही अनुचित प्रकार घडला तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न नाशिककर उपस्थित करत आहेत. कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा गंभीरपणे विचारात घेण्याची गरज आहे. प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी वेळीच पावले उचलली नाहीत तर आणखी एखादा अपघात टळणे कठीण आहे. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.